लक्ष टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाणारे ठाणे शहर व मुंबईपासून हाकेच्या दुरावर असणारे ऐतिहासिक शहर ठाणे। शहरांची ओळख अनेक राजकारणीय व क्रांतिकारी लोकांनी होते, पण आज ठाण्याची काय दुर्दशा आपल्याला ह्या व्हिडिओ चित्रीकरणाच्याद्वारे मी आपल्या दाखवली आहे। तोंडावर मुकुटा उडणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये युवकांचे भविष्य घडवू, त्यांना उच्च शिक्षण देऊ, युवकांना शिक्षणाची सवय सोडून जुगाराची लत लागत आहे। तसेच छोट्या मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करून व्यवसायात वाढ करू, व्यसनमुक्त करू, सुशिक्षित बेकारांना नोकरी देऊ असे अनेक आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली। पण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरांमध्ये आज वास्तविक परिस्थिती पाहता जुगार माफियाचा अड्डे बनले आहे। महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दातेसाहेब यांच्या निदर्शनाखाली पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने काम करत आहे याचेही आपल्याला एक उत्तम उदाहरण या व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे दिसेल। ठाणे नगर पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशनच्याच बाजूला ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष दुमरे तसेच त्यांचे सहकारी पोलीस उपायुक्त मुख्यालय श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे विभाग सायबर सेल पराग मनेरे आणि ज्या हद्दीत हे जुगारबाजी चालली आहे यांचे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सुभाष बोरसे, तसेच गुन्हेगारांना जेरबंद करणारे गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग करवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमारे सायक, पोलीस आयुक्त मुख्यालय संजय जी साबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप तन्नुलदळण आणि माहिती तंत्रज्ञान विभाग आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या माहितीचा कणा महत्त्वाचा पोलीस स्टेशन ठाणे नगर पोलीस स्टेशन यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी साहेब यांच्या निदर्शनाखाली असे खुलेआम जुगार चालत आहे। अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले गुन्हे शाखा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या विषयाची गंभीरता नाही आहे का? तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग संभाजी जाधव सर्व अधिकाऱ्यांचे या जुगार माफियावर नजर कशी जात नाही हे नवलच। लाखो करोडोचे जुगार खुलेआम खेळले जात आहे, यावर पोलिसाचे नियंत्रण का नाही? सोशल क्लबच्या नावाखाली आज करोडो रुपयांची जुगार सट्टा येथे खेळले जात आहे। खासदार नरेश मस्के यांनी राजकारणात मुसंडी मारत ठाणे जिल्ह्यात विजयी झाले, पण पोलीस प्रशासनाला जनतेचे हालत व जुगार माफी यांच्या विरोधात कोणतेही प्रश्न न करता फक्त राजकीय सुख घेतायत का? ठाण्यातील युवकांना, व्यापाऱ्यांना युवकांच्या भविष्यात प्रगती म्हणून जुगार देत आहेत का, असा सवाल स्थानिक जनता करते। ठाणे शहरालगतच्या आसपास 100 ते 150 गावातून मुले मुली शिक्षणासाठी, बाजारपेठसाठी ठाणा शहरात येतात। हे ठाण्याचे रूप पाहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आईबाप यांना ठाणे शहरमध्ये मुला-मुलींना पाठवून सुद्धा वाटत नाही। आजची परिस्थिती अशी झाली आहे। ह्या गोष्टीवर ठाण्यातील कोणत्याच बड्या नेत्याचे व बड्या अधिकाऱ्याची नजर न जाता ही जुगार कसे चालू आहे हे नवल आहे। ह्या जुगाराचा पर्दाफाश सेवा लक्ष टाइम्स यांनी केला व आपल्या समोर सत्य आणायचा प्रयत्न केला। फक्त कागदी घोडे नाचवून अशी इथे काही घडत नाही, असे म्हणणारे ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी एकविरा सोशल क्लबच्या नावाखाली हे जुगार ठाण्याच्या एसटी स्टँडला लागून व हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशनच्या बाजूला गर्दी व मुख्य ठिकाणी चालवले जाते। एवढ्या बड्या अधिकाऱ्यांच्या जे एका तासात मोठमोठ्या गंभीर गुन्हेचा शोध लावतात, यांच्या नजरेतून वाचून किंवा यांच्या माहितीशिवाय जुगार कसे चालू शकते, असे सवाल सामान्य जनता, पत्रकार, समाजसेवक, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक, महिला मंडळ यांना पडलेले। पोलीस प्रशासन व राजकीय नेत्यावरून सामान्य जनतेचे विश्वास उरत चालले। कुठेतरी हे सगळं थांबले पाहिजे, असा मत पालकांचा, ग्रामस्थानाचा व समाजसेवकाचा आहे। पण यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचे हात असल्याची शक्यता वर्तवली जात असून या जुगार माफियांवर कारवाई होणे शक्य नाही, असे काही लोकांचे म्हणणे। तसेच ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्यावर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वर्दस्थ असल्यानं हे जुगाराचे अड्डे बंद होत नाहीत,
अशी सामान्य लोकांची व सूत्राची माहिती असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचे शहर जुगार माफियांचे घर झाले आहे का? जुगारबाजी, सट्टेबाजीतून गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक लोकांना पैसा मिळतो. पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, आपण पदभार सांभाळल्यापासून ठाणे शहराची दयनीय अवस्था झाली आहे. आता तरी व्हिडिओ चित्रीकरण पाहून एकविरा क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा बंद करतील का? विस्तारित माहितीसाठी संपर्क साधावा. सेवा लक्ष टाइम्स.